दख्खनचा राजा श्री ज्योतिबा म्हटलं की सर्वात प्रथम आपल्या भक्तगणांच्या ओठावर अगदी आपसुकच श्री ज्योतिबाच्या नावानं चांग भलं अशी जयघोष करणारी गर्जना प्रकट होते. त्यांना मनात एक आगळाच उत्साह संचारतो आणि अवघा देह समाधानानं व्यापून जातो. तर भक्त हो, आपल्याला प्रश्न पडलाच असेल की आपल्या ह्या देवाचा नामोच्चार करताना त्यांच्या नावापुढे चांग भलं असं का म्हणतात. ह्याचं उत्तर चांग भलं या नावातच आहे. हा उपरोक्त शब्दाची फोड करायची झाली तर चांगलं आणि भलं असे दोन शब्द आपल्याला भेटतील. शब्दशः अर्थ चांगलं आणि भलं करणारा देव असा जरी असला तरी ह्या शब्दामागची आख्यायिका फार सुंदर आहे. दैत्यांचा प्रमुख राक्षस म्हणून ओळखला जाणारा रक्तभोज ज्यावेळी आपल्या श्रीनाथांकडून युद्धात यमसदनी धाडला गेला तेव्हा समस्त भैरव दल विजयाचा जय जयकार करीत नाथांवर पुष्पवृष्टी करू लागला. जिंकण्याचा सोहळा साजरा होत असताना साक्षात आई श्री महालक्ष्मी श्रीनाथांच्या समोर आली आणि तिने नाथांना प्रेमाने आलिंगन दिले. अभिमानाच्या स्वरात आई नाथांना म्हणाली, हे नाथा, हे सौदागरा, श्री चोपडाईला सोबत घेऊन तू इथल्या संकटात सापडलेल्या या दक्षिण भुईवर अवतरलास आणि आम्हास विजयश्रीसाठी अखंडपणे लाभलास. तुझ्या या चांगल्या आणि भल्या शौर्यपणास आज आम्ही श्री ज्योतिबाच्या नावे चांग भलं अशी उपाधी देऊ इच्छितो. आज चैत्र शुद्ध पौर्णिमा आहे. याच मुहूर्ताला साधून आजच्या घडीपासून तुझे समस्त भक्तगण तुझ्या उपाधीचा पुन्हा पुन्हा जयघोष करतील. तर भक्त हो, अशा प्रकारे आई श्री अंबाबाईच्या कृपेनं आपल्या नाथांना चांग भलं ही उपाधी लाभून गेली आणि आज मी ती आपल्या समस्त भक्तगणांमध्ये कायमसाठी अजरामर होऊन राहिली. यापुढेही हा वारसा असाच अविरीपणे चालत राहणार हे त्रिकालबाधित सत्य असल्यामुळे आपणही या घडीला म्हणूया श्री ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, श्री ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.